नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची ॲड आलेली आहे आणि ही जी जाहिरात आहे ही जाहिरात बार्टी आणि आरटी या दोन संस्थांच्या माध्यमातून जाहीर झालेली आहे आणि या संस्थांच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्वरूपाचे शैक्षणिक प्रोग्राम जे असतात, कार्यक्रम जे असतात ते राबवले जातात आणि बार्टी ही जी परीक्षा आहे किंवा बार्टी ही जी संस्था आहे ही विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षामध्ये येण्यासाठी भरतीपूर्व प्रशिक्षण आयोजित करत असते आणि आता नुकतंच आरटीच्या माध्यमातून हे प्रशिक्षण सुरू होणार आहे आणि आरटीच्या माध्यमातून आणि बार्टीच्या माध्यमातून जे एससी कॅन्डिडेटची मुलं आहेत अशा मुलांसाठी या दोन्ही संस्था असणार आहेत। बार्टीमध्ये नवबौद्ध असलेले लोक आणि त्याचबरोबर जे हिंदूमध्ये महार ही कास्ट येणार आहे अशा कॅटेगरीचे देखील मुलं इथे फॉर्म भरू शकणार आहेत फक्त बार्टी मध्ये मित्रांनो। आणि आरटी मध्ये एससी कॅटेगरीचे असणार आहेत, परंतु असे विद्यार्थी मातंग समाजामधून येतील, मातंग, मांग, मागदी वगैरे अशा पद्धतीची जी काय कॅटेगरी असणार आहे अशा पद्धतीचे लोकच किंवा अशा पद्धतीचे कॅन्डिडेट्स या आरटी मध्ये फॉर्म भरू शकतील आणि एससी या बार्टी मध्ये एससी असले पाहिजे आणि तिथे नवबौद्ध देखील चालतील, हिंदू महार देखील चालतील आणि त्यानंतर हिंदू मांग या कॅटेगरीचे लोक देखील चालतील। लक्षात आलं? म्हणजे थोडक्यात मातंग समाजाचे जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना एक तर आरटी मध्ये फॉर्म भरता येईल आणि त्याचबरोबर बार्टी मध्ये देखील फॉर्म भरता येईल अशा विद्यार्थ्यांसाठी दोन जागेवर त्यांना संधी उपलब्ध करण्यात आलेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या असंख्य संस्थांच्या माध्यमातून वेगवेगळ्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना भरतीपूर्व प्रशिक्षण दिलं जातं। त्यामध्ये महाज्योती आहे, बार्टी आहे, आरटी, त्यानंतर सारथी आहे आणि टीआरटी देखील आहे जी आदिवासी मुलांसाठी ही संस्था काम करत असते। या गोष्टी महत्त्वाच्या आहेत। ओके, तर लक्षात घ्या मित्रांनो, या पुढचा मुद्दा काय आहे हे इथे समजून घ्या। आपल्याला इथे काय बघायचं आहे ते बघा। इथे काय म्हटलंय की बार्टी व आरटी या संस्थांमार्फत महाराष्ट्र राज्यातील पात्र उमेदवारांकडून फॉर्म मागवले जात आहेत। जे उमेदवार इच्छुक आहेत अशा उमेदवारांकडून हे फॉर्म ऑनलाईन पद्धतीने मागवले जात आहेत आणि प्रशिक्षण तुम्हाला कोणत्या पदासाठी दिलं जाणार आहे बघा, कोणत्या परीक्षेसाठी, तर पोलीस भरती आणि सैन्य भरती म्हणजे मिलिटरी या भरतीसाठी हे पूर्व प्रशिक्षण असणार आहे आणि हे जे प्रशिक्षण आहे हे प्रशिक्षण अनिवासी आहे। अनिवासी म्हणजे काय की तुम्हाला इथे राहण्याची सोय उपलब्ध करून दिली जाणार नाही। सध्या तरी त्यांनी काय केलेलं आहे, फक्त आम्ही प्रशिक्षण देणार आहोत या संदर्भात हे माहिती पत्रक त्यांनी टाकलेलं आहे। आणि त्यानंतर बघा की या जे संस्था आहेत या संस्था वेगवेगळे शैक्षणिक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचा सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रामध्ये कशी त्याची प्रगती करता येईल याकडे या संस्थांचं विशेष लक्ष असतं। आणि या संदर्भातली जी काय माहिती आहे ही माहिती तुम्हाला barti.maharashtra.government.in या वेबसाईटला तुम्हाला भेट द्यायची आहे आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन स्वरूपामध्ये अर्ज उपलब्ध करण्यात आलेला आहे। तो अर्ज तुम्हाला व्यवस्थित भरायचा आहे आणि अर्ज भरल्यानंतर तुम्हाला कॉमन एंट्रन्स टेस्ट म्हणजेच सीईटी तुम्हाला द्यावी लागणार आहे आणि सीईटी ही 100 मार्काची असणार आहे। 1 तासाचा वेळ त्या परीक्षेला असणार आहे। अशा पद्धतीने विद्यार्थी फॉर्म भरू शकतील आणि पात्र व इच्छुक उमेदवारांची शैक्षणिक अर्हता म्हणजे पात्रता ही 12वी असावी। आरक्षण दिलं जाणार आहे, अपंग असेल, अनाथ असेल अशा मुलांसाठी आरक्षण आहे। सीईटी मधील प्राप्त गुणांनुसार अंतिम यादीमध्ये त्या उमेदवाराची निवड करण्यात येणार आहे आणि ही निवड करण्याची जी काय जबाबदारी आहे ती स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम संनियंत्रण व अंमलबजावणी समितीकडे देण्यात आलेली आहे। हे पण तुम्ही नोंद करून घ्या। आणि आता आपण काय करूयात की या एंट्रन्स एक्झामला म्हणजे थोडक्यात सीईटीला कोणता सिलेबस असतो ते एकदा व्यवस्थित आपण पाहूयात। बघा विद्यार्थी मित्रांनो,
या परीक्षेला कोणता सिलेबस असतो तर ही एक सीईटी होणार आहे आणि ही जी सीईटी आहे या सीईटी साठी काही विषय ठरलेले आहेत आणि आपण कोणत्या परीक्षांसाठी प्रशिक्षण घेत आहोत तर पोलीस भरतीसाठी घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर जी मिलिटरी भरती आहे म्हणजे थोडक्यात सैन्य भरती आहे या सैन्य भरतीसाठी ही सीईटी होणार आहे। म्हणून या सीईटीला बघा कसे विषय असणार आहेत, मराठी व्याकरण असणार आहे, त्यानंतर दुसरा विषय गणित विषय असणार आहे, नंतर बुद्धिमत्ता हा विषय असणार आहे आणि शेवटी जीके हा विषय असणार आहे। अशा पद्धतीने हे विषय दिले जाणार आहेत। या विषयासाठी 100 मार्क असणार आहेत, 100 गुण असतील आणि वेळ जो आहे तो वेळ 1 तासाचा असणार आहे, हे देखील लक्षात ठेवा। ठीक आहे, अशा पद्धतीने ही एग्जाम होईल आणि या 100 पैकी कसं मेरिट लावलं जाणार आहे तर ज्या विद्यार्थ्यांना सर्वाधिक मार्क्स येतील असे विद्यार्थी घेतले जाणार, त्यासाठी आरक्षणाची देखील तरतूद आहे। अपंग असतील, त्यानंतर परत पुढे जे अनाथ असतील अशा लोकांसाठी। आणि आपण थोडंसं पुढे जाऊयात, नंतरचा भाग बघा, हा झाला अभ्यासक्रम, पण अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त आपल्याला महत्त्वाचा पार्ट बघावा लागेल, पात्रता काय असते। तर विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेची जी काय पात्रता आहे ती पात्रता काय आहे समजून घ्या। तो विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा, महाराष्ट्र, तो विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा, तो अनुसूचित जाती, बघा समजून घ्या, अनुसूचित जाती म्हणजे तो एससी कॅटेगरीचा असावा, ही एक महत्वाची अट आहे किंवा पात्रता आहे ही एक। आणि पुढचा मुद्दा बघा, नंतर पात्रतेमध्ये नंतरची अट काय आहे, एससीचा असावा आणि त्यानंतर परत त्या विद्यार्थ्याची 12वी झालेली असावी, म्हणजे 12वी उत्तीर्ण पाहिजे तो विद्यार्थी, हे लक्षात घ्या। आणि कोणत्याही ब्रांच मधून असू द्या, तो आर्ट्स असू द्या, कॉमर्स असू द्या, सायन्स असू द्या, कुठल्याही फील्ड मधला असू द्या, तरी पण त्याला ही परीक्षा देता येणार आहे, आवर्जून लक्षात घ्या, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत। आणि त्यानंतरचा पुढचा मुद्दा आपण बघूयात। विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वाचा मुद्दा हा असेल, बऱ्याच जणांना एक प्रश्न पडलेला असेल की यासाठी कोणते कागदपत्र लागतील, तर कागदपत्रांची जी काय यादी आहे ती बघा, कागदपत्रे कोणती लागणार आहेत तर सर्वात प्रथम महत्त्वाचं कागदपत्र काय लागणार आहे बघा, 10वीचा तुम्हाला मार्क मेमो लागणार आहे आणि त्याच नंतर बोर्ड सर्टिफिकेट लागेल 10वीचं, ओके, ज्याला तुम्ही सनद असं म्हणता। आणि त्यानंतर बघा पुढे 12वीचा मार्क मेमो लागेल आणि त्याचबरोबर 12वीची तुम्हाला सनद लागणार आहे। त्यानंतर परत पुढे बघा, नंतर कोणतं डॉक्युमेंट लागेल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, कास्ट सर्टिफिकेट, ओके, सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं महत्वाचं आहे आणि ते कास्ट सर्टिफिकेट हे एससी याच प्रवर्गातलं असलं पाहिजे, हे पण तुम्ही लक्षात राहू द्या। त्यानंतरची अट काय आहे बघा, त्यानंतरची पात्रता किंवा कागदपत्र तुम्हाला कुठलं पाहिजे तर तुमच्याकडे इन्कम सर्टिफिकेट पाहिजे आणि हे जे इन्कम सर्टिफिकेट आहे हे इन्कम सर्टिफिकेट तहसील या कार्यालयामधून पाहिजे, तिथली अथॉरिटी पाहिजे आणि हे इन्कम सर्टिफिकेट किती वर्षाचं पाहिजे तर 3 वर्षाचं पाहिजे, आवर्जून लक्षात राहू द्या, 3 वर्षाचं असलं पाहिजे। आणि हे जे इन्कम आहे, ॲन्युअल इन्कम आहे, ते 8 लाखापेक्षा कमी पाहिजे बघा, 8 लाखापेक्षा कमी पाहिजे, पेक्षा कमी, ठीक आहे, 8 लाखापेक्षा कमी पाहिजे, हे आवर्जून लक्षात राहू द्या। त्यानंतरचं कागदपत्र कोणतं पाहिजे तुमच्याकडे बघा, तुमच्याकडे पासबुक असणं खूप महत्वाचं आहे, पासबुक, कारण ते तुम्हाला विद्यावेतन देणार आहेत। सध्या तरी त्यांनी नमूद केलं नाही, पण ती नक्कीच ऍड येईल की त्याच्याबद्दल ते सांगतील। पासबुक असायला हवं आणि त्यानंतर तुमच्याकडे आधार कार्ड असणं महत्वाचं आहे, आधार कार्ड, नाहीतर मग पॅन कार्ड तरी असणं गरजेचं आहे, पॅन कार्ड, ओके। तर हे ओरिजिनल असलं पाहिजे, हे तुम्हाला तिथे
फॉर्म मध्ये भरताना आवर्जून ऍड करावा लागेल। त्यानंतर परत पुन्हा तुमच्याकडे बघा, तुम्ही जर अपंग असताल ओके किंवा तुम्ही जर अनाथ असाल तर यांचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। या संदर्भात तुम्हाला आरक्षण दिलं जाणार आहे ओके। या गोष्टी तुमच्याकडे असणं महत्वाचं आहे। आणि हे जे आहे महाराष्ट्राचा रहिवासी पाहिजे तर त्याबद्दल तुमच्याकडे डोमासाईल नावाचं सर्टिफिकेट असलं पाहिजे, ते महत्वाचं आहे। डोमासाईल असलं पाहिजे, डोमासाईलने तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहेत हे लक्षात येईल। या प्रकारचे जे काही कागदपत्र आहेत हे कागदपत्र पाहिजे आहेत। आणि लक्षात घ्या 2024-25 या वर्षामध्ये म्हणजे मागील वर्षामध्ये अशा प्रकारची ऍड आली होती। आणि जे 6 महिन्यासाठी प्रशिक्षण असतं, किती महिन्यासाठी हे प्रशिक्षण आहे? 6 महिन्यासाठी। आणि त्यांनी लोक घेतले होते बघा 3000 डायरेक्ट। किती घेतले होते कॅन्डिडेट? त्यांनी 3000 कॅन्डिडेट घेतले होते। आणि त्यावेळेस फक्त बार्टीची ऍड होती। आणि यावेळेस आता नवीन ऍड कुठली आलेली? आरटीची पण आलेली आहे। म्हणून एससी कॅटेगरी मधील बरेच विद्यार्थी यामध्ये ऍड होणार। प्रत्येकाला या संधीचा तुम्हाला फायदा घेता येईल आणि नक्कीच व्यवस्थित प्रशिक्षण इथं होणार आहे। काही अडचण आल्यानंतर आम्हाला सांगा, आम्ही तुम्हाला आवर्जून माहिती देऊयात। अडचण आल्यानंतर कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही ती पाठवा, त्याच्याबद्दल आम्ही विचार करूया। ठीक आहे, धन्यवाद।